आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स मात्र पहिल्या सामन्यामध्ये अगदी रोमांचकारी आपण म्हणूया की 45 धावांचं लक्ष असताना देखील ते डिफेंड केलं गेलं त्याच्या माध्यमातून अगेन्स्ट श्री समर्थ माऊली आणि अगदी सर्वांना मात्र आश्चर्यचकित केलं त्यांनी. अप्रतिम अशी गोलंदाजी साकारली गेली आणि चांगलं प्लॅनिंग आणि चांगलं एक्झिक्युशन नक्कीच त्यांच्या मात्र विजयाचं आपण सूत्र म्हणूया त्या पहिल्या सामन्यामध्ये. तर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील अगदी मातबर असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि ही अगदी एक चुरशीची लढत होईल अशी अपेक्षा करूया, कारण प्रेक्षक वर्ग मात्र एकतर्फी सामना नक्कीच पाहायला आलेला नसतो. त्यांना अपेक्षित असतो की रोमांचकारी सामना आणि पुरेपूर मनोरंजन, आणि अशीच लढत आपण ही देखील होईल अशी अपेक्षा करूया. आदर्श स्पोर्ट्स पनवेल विपक्ष सनी स्पोर्ट्स करंजडे पनवेल. तालुका ओपन आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श स्पोर्ट्स पनवेल विपक्ष सनी स्पोर्ट्स करंजडे पनवेल. पनवेल परिसरातील आपण पाहतोय सर्व मातबर खेळाडू या दोन संघांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. काही एकत्रित खेळतात, आज मात्र विरोधात खेळताना पाहायला मिळतील, कारण तालुका ओपन आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल जितेकर आणि सोहेल शेख ही सलामीची जोडी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदर्श स्पोर्ट्स पनवेल या संघाकडून आणि पहिलं षटक हाताळेल तो आदित्य पाटील. समोर असेल डावखुरा त्याचा सोहेल शेख. सज्ज आहे आमची टेक्निकल टीम, सज्ज आहेत आमचे पंच आणि पंचांचा हिरवा कंदील ग्रीन सिग्नल. मॅचला आपण करतो सुरुवात. दोन्ही टीम्सला मात्र असतील शुभेच्छा. आदित्य पाटील टू सोहेल शेख. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल यावेळेस अखूट टप्प्याचा आणि थोडासा बाहेर जास्तच जाताना पाहायला मिळाला. डावखुरताचा गोलंदाज आणि राऊंड विकेट इथे मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने त्याने मात्र षटकाची सुरुवात केली आहे. माणिक शेठ, यादव शेठ ताडीवाले यांना विनंती की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे RR ट्रॉफी 2024 मध्ये. यावेळेस वेगवान बॉल अगदी तेज तर्रार पद्धतीने हा चेंडू विकेट किपरचा वेध घेणारा पाहायला मिळाला. पहिला बॉल वाईट नक्की झाला, तदनंतर मात्र सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत आदित्य पाटील. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण जर पाहिलं दीपक सर तर स्लोअर रनचा बऱ्याच वेळेला वापर केला गेला. व्हेरिएशन बऱ्याच वेळेला दाखवले गोलंदाजांनी आणि त्याचा फायदा त्यांना झालाय. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तशाच पद्धतीने गोलंदाजी केली जाईल का. आणि इथे पहा हा वेगवान बॉल मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता, शरीरापासून थोडासा दूरवर आणि टप्पा थोडासा पुढे. सलगचे 3 चेंडू निर्धाव. पहिला चेंडू आला वाईट, तदनंतर मात्र आदित्य पाटील इथे थोडासा वरचढ होत असताना फलंदाजावर. यावेळेस आतमध्ये येणारा बॉल बॅकफुटला ढकलला बॅट्समनला. डिफेन्स करायचा होता खरं तर, अगोदर कट मारण्याचा प्रयत्न त्यानंतर फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न, दोन्हीही जमला नाहीये. आणि इथे पुन्हा एकदा आदित्य पाटील वरच ठरत असताना सलगचे 4 चेंडू निर्धाव. अप्रतिम अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. इथे मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे, समोरच्या दिशेने फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. ते डाऊन द ग्राउंड हा बॉल जात असताना बॉल थांबला गेला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दोनही धावा पूर्ण होत असताना संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आदर्श स्पोर्ट्स पनवेल कडून. पहिल्या सामन्यामध्ये अगदी माफक 45 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं आणि तेही पूर्ण करता आला नाही. चेस करत असताना
सेकंड इनिंग मध्ये. या मॅच मध्ये आता बघूया कितपर्यंत मजल मारेल आदर्श स्पोर्ट्स पनवेल. सुरुवात थोडीशी धीमी, थोडीशी हळुवार पद्धतीने होताना पाहायला मिळाली आहे. इथे मात्र लाईन खराब आहे. इथे लाईन गबसली नाही मी म्हणेल आदित्य पाटीलला, कारण एक मध्ये 2 धावा आल्या आणि तदनंतर मात्र लाईन थोडीशी खराब. एकूण धावसंख्या आता 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा मी म्हणेल अनऑर्थोडॉक्स निर्णय, धाडसी निर्णय आदर्श स्पोर्ट्स पनवेलचा. समोरच्या दिशेने ऑन साइड अलोंग द कार्पेट बॉल गेला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, विशाल जितेकर उत्सुक आहेत मात्र सोहेल शेख यांनी कॉल नाकारलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि बिनबाद अशी सावध सुरुवात आहे 5 धावसंख्येची आदर्श स्पोर्ट्स पनवेल. धाडसी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी मात्र आता करावी लागणार आहे. आपण जर पाहिलं तर हाफ ग्राउंड आहे, त्यामुळे मागच्या बाजूला धावा मिळणार नाही, फक्त सिंगल मिळेल. त्यामुळे तुम्हाला अगदी कव्हर पॉइंट पासून ते अगदी डीप स्क्वेअर लेग पर्यंतचा परिसर मात्र असणार आहे जिथे तुम्हाला धावा करायच्या. गॅप शॉट सिलेक्शन तुम्हाला करायचं आहे आणि मध्ये मध्ये अगदी उत्तुंग असे षटकारही मारावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सनी स्पोर्ट्स करंजडे पनवेल त्यांची बॅटिंग लाईनअप तगडी आहे, खोलवरत आहे, त्यांच्या बॅटिंग मध्ये डेप्थ आहे. त्या अनुषंगाने मात्र विशाल जितेकर यांची टीम काय रणनीती घेऊन उतरली या क्रीडांगणामध्ये, कारण बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय पहिल्या षटकामध्ये तरी आदित्य पाटीलने मात्र थोडासा अपयशी ठरवलाय मी म्हणेल, कारण 5 धावा त्यांनी फक्त खर्च केल्या. त्यामध्ये 2 अवांतर धावा होत्या वाईटच्या. आणि अनुभवाचा भरणा असलेला खेळाडू, प्रचंड अनुभव ज्याच्या पाठीशी आहे, असे रघु परदेशी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. त्यांची मात्र षटकं खूप महत्वाची असतील आदर्श स्पोर्ट्स पनवेलसाठी, कारण अटॅक करण्यासाठी जातील का ते त्यांच्या विपक्ष हे पाहावं लागेल. समोर आहे सोहेल शेख. पहिला बॉल वाईडने सुरुवात केली, अवांतर धाव. काल खुल्या गटातील स्पर्धा याच क्रीडांगणावर संपन्न झाली, त्यामध्ये सामनावीराचा पुरस्कारही पटकावला त्यांनी. 1 धाव आणि 2 विकेट त्यांनी त्या षटकामध्ये संपादित केल्या होत्या. यावेळेस टर्न झाला होता बॉल, यावेळेस ऑन साइडला मात्र अलोंग द कार्पेट बॉल चाललाय. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता खरा, मात्र ताकदही मिळाली. मात्र चेंडू थोडासा कमी गतीने टाकल्यामुळे बॅटवर थोडा उशिराने आला, त्यामुळे जास्त अंतर पार करू शकला नाही. सरळ क्षेत्ररक्षकाकडे बॉल गेला. एक सिंगल मिळाली. पहिला बॉल वाईट, त्यानंतर एक सिंगल. एकूण धावसंख्या 7च्या घरामध्ये. 7 फॉर नन, बिनबाद 7. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांची दमछाक होत असताना, वारंवार फील्ड पोझिशन मध्ये बदल होत असताना. अगोदरच शफल झाले होते विशाल जितेकर, ओळखलं, त्यांना फॉलो केलं आणि अगदी बॉडीला ब्रश मात्र या बॉलला केलंय रघु परदेशी. त्यांच्या विरुद्ध तुम्ही जास्त मुदलादित्य, जास्त फुटवर्क मात्र जर अगोदरच वापरत असाल तर ते तुम्हाला नक्की जाळ्यामध्ये ओढतील. रघु परदेशी यांनी तेच केलंय, फॉलो केलं त्याला विशाल जितेकर यांना. आणि लेगबायच्या रूपात आली एक सिंगल. धावसंख्या 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय. सिमेंटची विकेट आणि हिरवी अशी सादर या संपूर्ण क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळते पसरलेली असताना. फ्लाइट दिली होती बॉलला, फ्लाइट बरोबर टर्नही होता, मात्र टर्न खूप जास्तच होता. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आपण पाहतोय झाला, विकेट कीपर कडे गेला आणि व्हाईट बॉल. यावेळेस मात्र शफल झाले, मधोमध घेतले बॉलला आणि पाठवले ते अगदी स्क्वेअर लेगला. इट्स अ बिग मायटी हिट, ह्यूज 6. विशाल जितेकर या अगोदरच्या देखील एक चेंडू अगोदर अशाच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न होता, तो प्रयत्न हाणून पडला रघु परदेशी यांनी आणि त्यानंतर मात्र काउंटर अटॅक केला तो विशाल जितेकरने. पुढच्या बॉलवर मात्र जशी संधी मिळाली, जसा चान्स मिळाला, मात्र इथे षटकार खेचलाय. कारण गती एवढी नाहीये रघु परदेशी यांच्याकडे, व्हेरिएशन जास्त आहे, त्यामुळे त्याचा फायदा विशालने उचललाय. यावेळेस लोअर फुल टॉस, अगदी स्लॉग मधनं हा षटकार खेचलाय. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस बाय विशाल जितेकर. नाव इट्स ओव्हर दी स्क्वेअर लेग एरिया. सलगचे 2 षटकार टेम्पो शिफ्ट करण्यासाठी महत्वाचे होते, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 5 आणि तदनंतर मात्र विशाल जितेकरने मात्र त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली या क्रीडांगणावर. कारण रघु परदेशी वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर, त्याच्या विरुद्ध मात्र हे 2 गगनभेदी षटकार मात्र इथे खेचत असताना प्रेशर बिल्ड केलंय, दबाव मात्र निर्माण केलाय. एकूण धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे सरकते, झपाट्याने पुढे सरकते आणि 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 21.
पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न, इथे थोडासा दूरवर राहिला चेंडू, एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पंचांचा निर्णयाकडे आमचं लक्ष, 22चा इशारा आलाय, म्हणजे यष्ट्यांच्या वरून मात्र हा चेंडू निघून गेला होता. एकूण धावसंख्या मात्र 22च्या घरात, बिनबाद 22. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 5, म्हणजे आतापर्यंत रघु परदेशी यांच्या विपक्ष 17 धावा आल्या त्या ओव्हर मध्ये, ज्यामध्ये 2 वाईड, 1 लेग बाय, 1 बाई समाविष्ट. सोहेल शेखला इथे मात्र बेट करून गेला हा चेंडू. त्याच दरम्यान सन्माननीय लालचंद गावण साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकाचा दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा, शेवटचा चेंडू डॉट आला आणि एकूण धावसंख्या 22. एक्सलेशन केलंय विशाल जितेकरने असं म्हणायला हरकत नाही, कारण 2 कन्झिक्युटिव्ह षटकार त्याच्या माध्यमातून आले आणि दोघे ऑन साइडला. सूर त्याला गवसलाय, फॉर्म त्याला गवसलाय या मॅच मध्ये आणि शेवटपर्यंत त्याचं क्रीडांगणावर टिकून राहणं हे महत्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला सोहेल शेख, तोही त्याला चांगली साथ देत असताना पाहायला मिळतोय. तो थोडा चाचपडतोय, थोडासा स्ट्रगल करतोय, मात्र जास्त वेळ लागणार नाही त्याला देखील रिदम पकडायला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सनी स्पोर्ट्स करंजडे पनवेल आता गोलंदाजीची धुरा कोणाच्या खांद्यावर देतील, कारण त्यांच्या अनुभवी गोलंदाजाला मात्र थोडासा मार पडलाय आणि तदनंतर मात्र आता आदित्य पाटीलकडे जातील, ज्याने पहिलं षटक हाताळलं की आता तिसरा गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये वापरला जाईल. थोडं जरा फास्ट खेळायचंय, वेळेचं आपल्याला बंधन आहे. आज 8 मॅचेस आहेत, कारण आज मेगा फायनल आहे. चॅम्प 11 पनवेल काल दाखल झाली आहे फायनल मध्ये. त्यांच्या विपक्ष मात्र आज तालुका ओपन मधून मात्र एक संघ जाताना पाहायला मिळेल. सूरज पाटील यांना मात्र पाचारण करण्यात आलंय. सूरज पाटील वाघोली वाडा गावचा हा खेळाडू आणि त्याला तिसऱ्या षटकामध्ये मात्र कॅप्टनने या ठिकाणी जबाबदारी दिली आहे, कारण सध्या मोमेंटम थोडंसं आदर्श स्पोर्ट्स पनवेलच्या बाजूने जाताना पाहायला मिळालं, कारण 2 षटकार त्याने भरपूर उलटफेर केला. 17 धावा आल्या त्या दुसऱ्या ओव्हर मध्ये. विशाल जितेकरची प्राइज विकेट असेल करंजाडे टीम साठी. पहिलाच बॉल वेगवान पद्धतीने हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल केलाय, गॅप मध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, 1 बाउन्स बॉलला कलेक्ट केलंय, फेकलंय, बॉलर एंडला, 2 धावा पूर्ण. अगदी क्विक शॉट इथे पाहायला मिळाला, अगदी लवकर पिक केली लाईन विशाल जितेकरने, वेगाचा फायदा उचलला. गॅप मात्र त्याला शोधला आला नाही, मात्र 2 धावा नक्कीच मिळाल्यात. यावेळेस मात्र टॉपेज बॉल हवेत आणि याच अगोदरच्या चेंडूवर हा क्षेत्ररक्षक इथे लावण्यात आला होता. तो अगोदर होता तो स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला, आणि त्याला मात्र इथे अगदी कव्हर पॉइंटला तैनात करण्यात आलं आणि तिथेच बघा कॅच उडालाय. एक चांगली रणनीती आणि रणनीती योग्यरित्या अंमलात आणली गेली आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता, वेगवान पद्धतीचा बॉल, टॉपेज लागली आणि झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. विशाल जितेकर नाव बॅक टू पवेलियन. महत्वाची विकेट इथे मिळाली सनी स्पोर्ट्स करंजाडे पनवेलला. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 24. किरणजी मडवी आणि भागेजी सुरते यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. सूरज पाटील जबरदस्त गोलंदाजी, प्रखर आणि तीक्ष्ण मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रचंड वेग आणि या अगोदरचा बॉल तर थोडा जास्त बाउन्सही झाला, त्यामुळे टॉपेज लागली आणि तिकडे नयन तैनात होते. नयनने खूप चांगला झेल टिपला, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर लक्ष केंद्रित केलं. अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये, सावळे गावचा सितारा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकरने त्याचे स्वागत. यावेळेस मात्र फक्त ऑन साइडला दिशा दिली, एक कंप्लीट क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू शोधेपर्यंत. मात्र इथे दुसरी धाव, तिसरीचा प्रयत्न, सुरेश धडपडतायत, सावरतायत आणि इथे कीपरला बॉल कलेक्ट करता आला नाही. चौथीचा प्रयत्न आणि इथे मात्र बाद केलं गेलं नाही. आपण पाहतोय 3 धावा आल्यात. धावसंख्या पुढे सरकते 27. 2 चान्स होते, त्या दोन्ही चान्सवर मात्र सोहेल शेखला बाद केलं गेलं नाही असं आपल्याला पाहायला मिळालं.
27 ला 1 आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या सूरज पाटील 3 चेंडू हाताळलेत आतापर्यंत 5 धावा 1 विकेट. ओव्हर द विकेट मारा सुरू आहे. हो इथे बेट केलंय अक्षय पवार उत्सुक आहे स्ट्राईक साठी कारण आक्रमकता ही त्यांची खासियत आहे आणि रबर बॉल म्हटलं तरी प्रत्येक चेंडूवर आघात करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच असतो. डॉट बॉल. सूरज पाटील सध्या अफलातून गोलंदाजी साकारत असताना महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. इथे ओव्हरपिच बॉल होता भरपूर उंच गेलाय एलिव्हेशन खूप मिळालंय मात्र लांबी कमी मिळाली आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय 2 धावा पूर्ण मात्र अक्षय पवार जास्त क्विक आहेत रनिंग बिटवीन द विकेट्स. सोहेल शेख अगदी स्ट्रायकिंग एंडला पोहोचले नव्हते. दुसरे धाव घेतल्यानंतर तोच त्यांनी तिसऱ्या धावेसाठी स्टार्ट केलं होतं. यावेळी त्यांचा फिटनेस ऍथलेटिझम आपल्याला पाहायला मिळतोय. बाउन्सर मध्ये चेंडू आणि एज लागली आणि विकेट किपरने मात्र इथे झेल टिपलाय. सूरज पाटील यांना मात्र मिळालं अजून एक यश. जबरदस्त गोलंदाजी 7 धावा आणि 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आले. आणि धावसंख्येला मात्र त्यांनी रोख लावलाय अंकुश लावलाय धावसंख्येला कारण दुसऱ्या ओव्हर मध्ये 17 धावा आल्या. थोडीशी टीम मीटिंग झाली आणि सूरज पाटील यांना मात्र जबाबदारी देण्यात आली. ती जबाबदारी त्यांनी अगदी योग्यरित्या हाताळली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. एकूण धावसंख्या आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळते ती 29 धावा 29 आणि 2 विकेट्स मात्र गेलेत. 29 for 2. पहिल्या सामन्यामध्ये 24 लाईव्ह इव्हेंट संघ मात्र या ठिकाणी विजेता ठरलाय. नेक्स्ट राऊंड मध्ये तो क्वालिफाय झालाय आणि विनर्स वर्सेस विनर्स लगेच थर्ड मॅच खेळली जाणार आहे याची देखील सर्वांनी नोंद घ्या. आकाश तारेकर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड मोठं बल आहे ज्या नावाभोवती सध्या आपण पाहतोय प्रदीर्घ कालावधीपासून क्रिकेट या खेळाशी ज्याची नाळ जोडली गेली आहे सध्या आकाश तारेकर असा क्रीडांगणाच्या आतमध्ये. प्रचंड अनुभव टेक्निकल रित्या अगदी साऊंड बॅट्समन म्हणून आपण ज्याची नेहमीच ओळख पाहत असतो असा आकाश तारेकर सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. आणि आता आदित्य पाटीलला पुन्हा एकदा जबाबदारी दिली. त्याने पहिलं षटक हाताळलं होतं आणि इकॉनॉमिकल स्पेल फक्त 5 धावांचा त्याने त्या ठिकाणी खर्च केला होता. अक्षय पवार ऑन स्ट्राइक नाव. पहिलाच बॉल अगदी ब्लाइंडर पद्धतीने फक्त बॅट फिरवली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते स्क्वेअर लेगच्या दरम्यान. चांगली फेकी अगदी विकेट किपरच्या सरळ हातामध्ये योग्य फेकी आणि 2 धावा या ठिकाणी पहिल्या चेंडूवर. लेफ्ट आर्म आपण पाहिलं तर हा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. हाफ ट्रॅकर बॉल होता. मिडल झाला असता तर डेफिनेटली हा सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळाला असता. अक्षय पवार सध्या पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस मात्र सरळ समोरच्या दिशेने क्रॉस बॅटेड फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. रन मिळेल फक्त एकच. चांगली फिल्डिंग बॅकअप आहे तिकडे नयन आणि त्याचबरोबर रघु परदेशी यांचं. ट्रॉफीचा थरार आपण अनुभवत आहे सध्या श्री काळभैरव मैदान चिंचपाड या ठिकाणी. आज तालुका ओपन ही स्पर्धा आपण अनुभवत आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स. प्रचंड प्रेक्षक त्या ठिकाणी जोडले गेले. क्रीडांगणावर देखील असंख्य प्रेक्षक आनंद घेत आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल स्लॉट मधला बॉल होता. अगदी उंच उडवला या बॉलला आणि क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. उंची जास्त मिळाली लांबी थोडीशी कमी मिळाली ऑन साइडला आकाश तारेकरला आणि बॅटच्या साह्याने कोणती धाव तो कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाहीये आणि अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलाय. यश म्हणावं लागेल ते आदित्य पाटीलला मिळालेलं हे त्याला त्याचं श्रेय द्यावं लागेल कारण अगदी स्लॉट मधला बॉल होता मात्र प्रचंड वेग होता. कनेक्ट झाला करा मात्र अंतर पार करू शकला नाहीये. अंतर कापता आलं नाहीये त्या चेंडूला. सुमित धोंगडे सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये येईल. आकाश तारेकर बॅक टू पवेलियन. तिसरा धक्का आदर्श स्पोर्ट्स पनवेलला लागत असताना पाहायला मिळतोय. रबर बॉल क्रिकेट आपण अनुभवताय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट. आदित्य पाटील जबरदस्त गोलंदाजी. कमी गतीने टाकलेला बॉल. अगदी प्लेसमेंट करायची होती फक्त प्लेस करायचा होता.
एज लागली आणि विकेट किपरला बीट करून मात्र एक धाव मात्र इथे येत असताना सिंगल मिळते. विशाल जितेकरचे ते 2 षटकार. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर एकही चेंडू मला वाटतं सीमारेषा बाहेर गेलेला नाहीये, एकही चौकार नाही आणि त्या 2 षटकारानंतर कोणता षटकारही आला नाहीये. धावसंख्या रोखली गेली, थोडीशी थांबवली गेली, गतिरोधक त्या धावसंख्येला लावण्यात आलाय आणि त्याचं श्रेय मात्र या गोलंदाजांना द्यावं लागेल, अर्थातच सनी स्पोर्ट्स करंजाडे पनवेल. वेगवान बॉल यावेळेस मात्र स्लॉट आणि सरस अँड डिलिव्हर अँड डिस्पॅच ओव्हर द बॉर्डर लाईन फॉर मॅक्सिमम. अगदी स्लॉट मधला रडार मधला चेंडू होता आणि त्याला फेकून दिलं ते म्हणजे ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरनं अक्षय पवार मात्र त्याची पॉवर दाखवत असताना. हेच आवश्यक आहे सध्याच्या घडीला आदर्श स्पोर्ट्स पनवेलसाठी. धावसंख्या पुढे सरकत असताना बऱ्याच कालावधीनंतर हा षटकार आणि धावसंख्या 39च्या घरामध्ये 39. शेवटचा बॉल स्पेल मधला असेल तो आदित्य पाटीलच्या 4थ्या षटकाचा अंतिम बॉल. यावेळेस देखील अगदी क्रॉस बॅटेड सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक दे दनादन धूम धडाका षटकार. अक्षय पवार जास्त वेळ लागत नाहीये खेळाडूला रिदम पकडायला, एकमेव असा एखादा षटकार जरी आला तरी त्याला मात्र रिदम प्राप्त होतोय. आणि धावसंख्या 45 45च्या घरामध्ये वेगाने पुढे सरकली. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, रघु परदेशी 17 धावा, तदनंतर सूरज पाटीलने कमबॅक केलं 7 धावा 2 विकेट्स आणि नंतर आदित्य पाटील थोडासा महागडा कारण या ओव्हरमध्ये आल्या त्या 16 धावा. एकूण धावसंख्या 45. जसे 2 षटकार आले आणि ते टाळ्यांचा वर्षाव आपण पाहिला आदर्श स्पोर्ट्स पनवेलच्या डगआउट मधून. कारण महत्वाचं आहे, त्यांना माहिती आहे की समोर आहे तो सनी स्पोर्ट्स करंजाळे पनवेल हा संघ. एक चांगलं आव्हान त्यांना द्यावं लागेल, एक डिफेंडेबल टोटल, अशी टोटल ज्याचा डिफेंड त्याच्या आपण करू शकतो सेकंड इनिंग मध्ये. आता स्लॉगचं षटक खूप महत्वाचं असणार आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. एकाना धावा हव्यात तर एकाना हा मोमेंटम ब्रेक करायचा आहे, डॉट बॉल काढायचे आणि विकेट्स काढायच्यात. बघूया आता कोण ठरणारे वडसड या ओव्हर मध्ये. हे 6 चेंडू अगदी महत्वाचे. हाही सामना अगदी चित्तथरारक आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुमित धोंगडे 1 धाववर खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अक्षय पवार जबरदस्त बॅटिंग 18 या धावसंख्येवर तोही फलंदाजी करतोय. 2 षटकारांचा त्यामध्ये समावेश. सिद्धेश वास्कर विपक्ष आपण पाहतोय. सुमित धोंगडे अशी बॅटल रंगतय या पहिल्या बॉलवर. पहिलाच बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होणार आहे? सीमारेषा पलीकडे. स्वॅग मध्ये स्वागत केले सिद्धेश वास्करचं सुमित धोंगडेने. पहिल्याच बॉलवर मात्र इरादे स्पष्ट केलेत की आमची रणनीती काय आहे या स्लॉग ओव्हरची. हा जबरदस्त षटकार पहिल्याच बॉलवर सुमित धोंगडेच्या माध्यमातून. धावसंख्या 51. महत्वाचे असलेले 5 चेंडू. थोडस दडपण सध्या आपण पाहतोय गोलंदाजावर जास्त असणार आहे, कारण एका बाजूला अक्षय पवारने 2 षटकार खेचले आणि सुमित धोंगडे देखील जास्त कालावधी घेत नाही सेट व्हायला. कारण रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट थोडासा फरक नक्कीच आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाचा कस लागतो. सिद्धेश वास्कर कडे कोणतं उत्तर असणार आहे या षटकाराचं, काय प्रत्युत्तर तो देणार आहे, कोणता चेंडू त्याच्या भात्यामध्ये या ठिकाणी तो काढणार आहे हे पाहावं लागणार आहे. कमी गतीने टाकलेला बॉल, चेंज ऑफ पेस करायचं होतं, जास्त टर्न झाला बॉल, बाहेर निघाला, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडते. धावसंख्या 52 52. प्रेशर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश वास्कर मात्र दबावाला झुगारणारा खेळाडू आहे, त्याची ओळख आहे. इथे बघा यॉर्कर लाईनचा बॉल फक्त दिशा दिली आहे बॅटच्या साह्याने. ऑन साइडला आपण पाहतोय गोशांकी क्षेत्रामध्ये मात्र बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव मिळते, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या 53 53. षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर आली सिंगल. 2 चेंडू मध्ये 8 धावा आतापर्यंत आल्यात या षटकामध्ये. वेगवान बॉल होता यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न लवकर कनेक्ट केलं. बॅटच्या बॉटमला चेंडू लागल्यानंतर ऑन साइडला गेला लॉंग द कार्पेट. दुसरीचा प्रयत्न, थ्रो प्रॉपर झाला नाहीये, बॅकअप कोणताही नाहीये आणि या एकूण धावा मिळतील त्या 3. 2+1. प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे.
सुमित धोंगडे अक्षय पवार ही जोडी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंतिमचे 3 बॉल, धावसंख्या 56. चांगल्या धावा उभारण्यामध्ये यशस्वी होत असताना आदर्श स्पोर्ट्स पनवेल आतापर्यंत तरी. वेगवान बॉल, बॅट फिरवली, उंच जास्त गेला, लांब कमी गेला, हाय बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचणार नाहीये. 1 बाउन्स कलेक्ट करेपर्यंत तिसरीचा प्रयत्न होत असताना आणि मात्र मैदान सोडावं लागेल. मात्र रणनीती चांगली होती कारण धावा येणं गरजेचं आहे. 2 धावा आल्या होत्या, तिसरीचा प्रयत्न आली असती तर चांगलंच होतं. मात्र 2 धावा आणि रनआउट. अक्षय पवारला मात्र या ठिकाणी बाद व्हावं लागेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 58. 58 धावा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे अक्षय पवारच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी त्याने केली. सुमित धोंगडे यावेळेस अगदी पायाच्या जवळ टाकलेला चेंडू होता. फक्त दिशा दिली आहे मनगटाचा वापर करून. 1 धाव मिळते फक्त. सिद्धेश वास्कर आपण पाहतोय सध्या शेवटचा षटक आणि अंतिमचा बॉल येणं बाकी असणार आहे. आणि किरण पवार पॉवर हाऊस सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहे. अंतिमच्या बॉलवर मात्र बघूया आता कशा पद्धतीने तो खेळून काढतो या चेंडूला. थोडासा भरपूर उशिराने तो सध्या दाखल झाला कारण सुरुवाती 6व्या क्रमांकावर दाखल झालाय किरण पवार. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला बॉल गेलाय. दुसरीचा प्रयत्न होत असताना प्रचंड वेगाने बॉल कलेक्ट करता आला नाहीये कीपरला आणि तिसरीचा देखील प्रयत्न होतोय. 2च धावा मिळतील. रनआउट होतील किरण पवार. शेवटच्या बॉलवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61च्या घरामध्ये. 61 गुड टार्गेट सेट बाय 61 धावा आणि 62 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलं. आदर्श स्पोर्ट्स पनवेल या टीमच्या माध्यमातून सनी स्पोर्ट्स करंजाडे पनवेलच्या समोर. सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 5 धावा. रघु परदेशी पुन्हा 17 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. तिसरं षटक सूरज पाटीलचं कमबॅक करून दिलं 7 धावा. त्यानंतर मात्र आदित्य पाटीलच्या विरुद्ध 2 षटकार जे अक्षय पवारने मात्र खेचले जिथे 16 धावा आल्या. आणि तदनंतर मात्र सिद्धेश वास्कर शेवटचं षटक त्याची सुरुवात आपण पाहिलं तर षटकाराने करण्यात आली. तिथेही धावा आल्या त्या 16. अशा पद्धतीने 61 धावा धावफलकावर उभारण्यात आल्यात आणि 62 धावांचं लक्ष या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र सेट करण्यात आलंय. एक जबरदस्त चुरशीची लढत आपल्याला अनुभवायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सर्व खेळाडू एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या विरोधात सातत्याने गेले कित्येक वर्ष खेळत आहेत. प्लस मायनस पॉइंट्स प्रत्येकाचे माहिती आहेत आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होणार आहे निश्चित आहे. कुठे जाऊ नका कारण आर ट्रॉफीचा थरार मात्र आज संपूर्ण दिवसभर आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. तालुका ओपन आज मात्र हा फॉर्मॅट आहे. त्यामुळे 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून देखील प्रेक्षक जोडून राहा. आणि सेकंड इनिंगला मात्र आपण करतोय लगेच सुरुवात. बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे आहेत कारण अतिरिक्त वेळ आपल्याकडे नाहीये कारण आज 8 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आणि जशी मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होईल ऐकूया आपण पुन्हा एकदा अर्थातच पळसपे गावचे सुपुत्र आणि आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव अर्थात सन्माननीय दीपकजी पाटील सरांना. हॅलो, थँक्यू सो मच. युवराज माळी यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. चला प्लीज, कारण अगोदरच दोन्ही संघ खूप उशीर गेलाय. तुम्ही
सन्माननीय मिथुन शेठ पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य कोपर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. बासष्ट धावा करायच्या या मॅच मध्ये. खरं तर टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय विशालनं घेतला, परंतु हा निर्णय मात्र सत्कारणी लावलाय आपल्या फलंदाजांनी. स्वतःसह अक्षय पवारची बॅटिंग पाहायला मिळाली आणि या मैदानावर 51 धावा झाल्या ना की त्या धावांचं संरक्षण बऱ्याच वेळेला केलं जातं आणि त्याचमुळे इकडे पहिल्यांदा चांगली बॅटिंग करून दडपण टाकायचं या रणनीतीनं मात्र आदर्श पनवेल संघ गेला आणि काही अंशी का होईना ही रणनीती आतापर्यंत नक्कीच त्यांची फायद्याची ठरले. परंतु पाहूया प्रतिस्पर्धी टीमकडे मजबूत फलंदाज आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजित मुंगाजी आणि सूरज पाटील. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वन मॅन फ्रॉम धुंद्रे प्रसन्न पाटील सज्ज होईल. सन्माननीय मिथुन शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. ग्रामपंचायत सदस्य कोपरचे विद्यमान सदस्य त्यांचं सहर्ष स्वागत. आज वासुशेठ भोईर यांचा वाढदिवस आहे आणि बघास पासून आपण सकाळपासून पाहिलं तर पाहुण्यांची रेख. जाऊया मैदानाच्या दिशेनं. प्रसन्न पाटील तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र कबा पॉइंटला विशालच्या हातामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन, सगळ्यात मोठी विकेट. कमाल केले. पहिल्याच बॉलवर प्रसन्न पाटीलनं सगळ्यात मोठा अडथळा दूर काढलाय. ओळे गावचा आक्रमक विस्फोटक फलंदाज खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र तंबूच्या आश्रय आला. पहिला धक्का यावेळेस मात्र बसलाय तो सनी स्पोर्ट्स करंजाडे टीमला. मोठी विकेट. थोडासा ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. कब पॉइंटला पहा विशाल बरोबर त्या क्षेत्रामध्ये उभा होता आणि या खेळाडूला माहिती आहे कोणत्या दिशेनं गोलंदाजी केल्यानंतर कुठे फटके खेळू शकतात, कोणत्या फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन कुठे आहे, वीक पॉइंट्स काय आहेत, हे एकमेकांना प्रत्येकाचे आतले पत्ते आपण म्हणतो ना ते ठाऊक असतात आणि त्याचमुळे मोठा अभ्यास करून खरं तर हे सगळेच खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असतात आणि ती रणनीती पहिल्याच बॉलवर यशस्वी. खरं तर जेव्हा टॉस उडाला भरमसाठ पाऊस होता, अशा पावसामध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळानं पाऊस थांबला, त्याचा फायदा झाला. चांगल्या धावा उभारल्या गेल्या आदर्श स्पोर्ट्स पनवेल कडून आणि आता पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं इकडे खऱ्या अर्थानं कसोटी असेल. पाहूया इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश वास्कर फ्रॉम बंगारपाडा. काल चांगली बॅटिंग केली होती ती पारगावच्या स्पर्धेमध्ये सिद्धेश वास्करनं आणि आता सुद्धा तीच गरज असेल. गोलंदाज प्रसन्न. ओ हलक्या हातानं यावेळेस मात्र स्टीअर केलं होतं. बॉलला ढकललंय ते शॉर्ट कव्हरला. इकडे क्षेत्ररक्षक ओ हा थ्रो मात्र खराब आहे. खराब थ्रो आहे नयनचा आणि त्याच कारणासह या धावा किती अंपायर? 3 धावा मिळतील. ओव्हर थ्रो डिक्लेअर्ड झोन मध्ये गेला आणि त्याचमुळे या 3 धावा मात्र प्राप्त झाल्या. या तिहेरी धावेनं अकाउंट ओपन झालंय सनी स्पोर्ट्स करंजाडे टीमचं. हे 2 फलंदाज मुख्य आहेत आणि खास करून सूरज पाटील आज कशा पद्धतीने कामगिरी करतोय यावर मात्र भवितव्य असेल. कारण हा एकटा खेळाडू असा आहे जो बऱ्याच वेळेला आदर्श पनवेल संघाकडून सुद्धा खेळतो आणि आज सनी स्पोर्ट्स कडून खेळताना दिसतोय. त्यामुळं त्यालाही माहिती आदर्श स्पोर्ट्स जवळून पाहिलंय त्यानं सुद्धा. ओ अडबा पॅटने यावेळेस मात्र पूल केलाय. प्रसन्नाचा हा बॉल पाठवलाय
हवाई सफर करण्यासाठी स्क्वेअर लेगच्या वरतून उत्तुंग षटकार. निर्धाव चेंडू षटकारानंतर मात्र लगेचच कमबॅक केले. पाठीमागच्या चेंडूवर थोडा रूम दिला होता मित्र म्हणेन. शॉट ऑफ लेंथ होता आणि ऑन साइडला सिद्धेश वास्कर पूल तेवढाच चांगला सक्षमतेने खेळतो. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. खूप टप्प्याचा बॉल परंतु लेग स्टिक सोडून गेलाय. सरळ विकेट कीपर आकाश आता मध्ये एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर दुहेरी धावा 10. ओ यावेळेस मात्र लॉफ केले बॉलला. एक्स्ट्रॅक्ट कव्हरला नयन भगत त्या ठिकाणी आहे. कोणतीही चुकी नाहीये. फलंदाज बाद. दुसरा हादरा एकाच ओव्हर मध्ये प्रसन्न पाटीलला मात्र मिळाली सफलता आणि सिद्धेश वास्कर बॅक टू द डगआउट. अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हुक करण्यासाठी गेला होता अमित. यावेळेस मात्र डिक्लेअर्ड झोन मध्ये फायनल कडे चेंडू चालला. 1 रन मिळेल. सिंगल येते. पहिलं षटक यशस्वी राहिले आणि खास करून प्रसन्न पाटीलला 2 महत्वाच्या सफलता प्राप्त झाल्यात. हे फार महत्वाचं होतं या मॅच मध्ये. 2 मुख्य फलंदाज बाद झालेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-2 गडी बाद 11 धावा धाव फलकावर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम वाजेपूर नयन भगत या ठिकाणी दाखल होते गोलंदाजी मार्कवर. दोनही एनडी विभागामधले टॅलेंट आहेत आदर्श पनवेल टीम कडून. पहिल्यांदा प्रसन्न पाटीलला आपण पाहिलं आणि आता मात्र नयन भगत. यावेळेचा हा चेंडू यष्टनच्या पाठीमागे चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळते. ते आकाश तारेकरचं डॉट बॉल सुरुवात चांगली केले. दोन्ही डावखुरे आताचे शैलीदार गोलंदाज आहेत. लेफ्ट माउथ विकेटनं मारा करत असताना नेहमीच टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतात. आउट स्विंग करण्यासाठी ओळखले जातात. चांगले खरं तर बॉडी लाईन बॉल्स अगदी चेस्ट लाईन बॉल सुद्धा पाहायला मिळतात. ओ यावेळेचा ही चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्तच बाहेर निघतोय आणि त्याच काळासह पंचांनी वाईड असल्याचा निर्णय या ठिकाणी दिलाय. एक अतिरिक्त रन धावफलकामध्ये नोंदवली जाईल. यावेळेस मात्र क्रॉस पार्टेड स्क्वेअर लेगला आक्षेप पवार त्या ठिकाणी आहे आणि बॉल टप्पा पडल्यानंतर जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार.
पुन्हा एकदा यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये केपी त्या ठिकाणी आहे. कोणती चुकी नाहीये. थर्ड डाऊन. अमित पाटील बाद. तिसरा झटका सनी स्पोर्ट्स करंजाडे टीमला. नयनचा हा चेंडू सुद्धा लॉफ्ट केला, ऑन साइडला उंच गेलाय आणि अक्षयच्या डोक्यावरून बॉल पसार. 6 धावांकरता आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना प्रतीक जाधवच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. चला निर्णय काय एक्झॅक्ट सांगा. बरेचसे क्रीडा रसिक आहेत त्या ठिकाणी. चौकार आणि या 4 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. स्लाइस करण्याचा प्रयत्न, यावेळेस स्टॉपेज घेतली. बॉल पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनकडे सिंगल मिळेल. ती प्रतीक जाधवला एकेरी धाबेच्या बरोबरीने टीमची टोटल 21. 21 धावा. सूरज पाटील खरं तर अजूनही स्ट्राईक त्याला मिळालेली नाहीये. 2 षटक जवळजवळ तो नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. आणि असा सामना जेव्हा 60+ तुम्ही चेस करताय, सूरज पाटील जास्तीत असं चेंडू खेळणं ही गरज आहे या संघाची. आणि बऱ्याच अवधीनंतर सूरजला मात्र स्ट्राईक मिळालंय. यावेळेस सूरजचा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट मिड विकेटला संधी आहे आणि सूरज पाटीलचा जेल सोडलाय. इथे कॅच नाही तर सरळ मॅच मध्ये आला असा आदर्श पनवेल. कारण सूरज असा खेळाडू आहे, पुढच्या 3 ओव्हर्स मध्ये काय करेल हे सांगू शकत नाही. या खेळाडू संकेत पाटील त्या ठिकाणी होता. नॉट एक्सपेक्टेड, कारण अगदी पहिल्याच चेंडूवर 0वर बाद करण्याची नामी संधी दिली होती नयन भगतना, परंतु संधी मात्र आदर्श पनवेलनं गमावले. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 23 वर 3. 18 चेंडू आणि गरज आहे ती अजूनही 39 धावांची. फार मोठी सरासरी नाहीये तसं पाहायला गेलं तर, कारण 13ची सरासरी आहे. आणि नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं, रबर बॉल असू द्या, टेनिस क्रिकेट असू द्या, 13ची सरासरी एवढीही मोठी नाहीये की जी चेस होऊ शकत नाही. आणि सूरज पाटीलचं मैदानावर असणं आणि त्याला जीवनदान मिळणं, मी तर म्हणेन सनी स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून महत्वाची गोष्ट. 3 ओव्हर्स मध्ये 39 धावा करायच्यात. प्रसन्न पाटीलला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. दुंद्रे गावचा खेळाडू. लेफ्ट आर्म आउट विकेट ना. पहिलाच बॉल वेगवान होता. टप्पा पडल्यानंतर वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल.
चांगली गोलंदाजी होत असताना प्रसन्न पाटील कडून पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं त्याला 11 रन देताना 2 फलंदाज त्यानं बाद केलं होतं. नयन भगतला एक सफलता मिळाली. परंतु या मॅच मध्ये सूरज पाटील ज्याच्याकडे सगळ्यांची नजर आहे, पाहूया प्रसन्न टू सूरज. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. बघाशी राऊंड विकेट सचिन मोरेनं काय बॉलिंग केली होती 24 लाईव्ह इव्हेंट्स कडून. 2 ओव्हर्स मध्ये प्रत्येकी 2-2 धावा दिल्या होत्या आणि तो सामना मात्र 45 धावांचा डिफेंड केला होता 24 लाईव्ह इव्हेंट्सला. आणि त्यामुळे आज गोलंदाज खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजांना बरंच अडचणीमध्ये आणलंय आणि खास करून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जी गोलंदाजी आहे, मगाशी सचिन मोरेने राऊंड विकेट केली होती, अगदी तशीच टप्पा पडल्यानंतर बाहेर त्याचेही बॉल निघत होते. आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना डिसएडव्हान्टेज या मैदानावर काय तर शफल होऊन घुसून खेळता येत नाही, कारण घुसून खेळलं तरी एकच धाव मिळणार आहे आणि त्याचमुळे समोर प्रयत्न केले जातात आणि कुठेतरी ते गोलंदाज यशस्वी होताना आज संपूर्ण दिवसभरामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. एकच धाव येईल सूरजला, धावसंख्येनं स्कोर जाऊन पोहोचतोय तो 26 या आकड्यावर आणि 13 चेंडूंचा खेळ बाकी, 36 धावांची गरज आहे. त्यामुळे या मैदानावर 50 पेक्षा जास्त धावा झाल्या तर त्या धावसंख्येचा खरं तर चेसिंग करणं थोडंसं कठीण जात आहे. कालपासून आपण पाहतोय चेंडू थोडासा शॉर्ट करण्याचा प्रयत्न, आपटण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इकडे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय, एक अतिरिक्त रन. परंतु जेव्हा जेव्हा बॉल सोडलेत प्रॉपर लाईन आणि लेंथवर पडलेत ना डावखुराताच्या गोलंदाजांचे, आणि त्यावेळेला मात्र ते गोलंदाज यशस्वी राहिलेत. सकाळच्या सत्रामध्ये आणखीन एक नावड्याचा गोलंदाज आपण पाहिला डावखुराताचा. यावेळी सूट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा लागल्या त्या 27 धावा, 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 35 धावांची आवश्यकता. आपण जाऊया पुन्हा एकदा या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल कोपर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मिथुन शेठ पाटील साहेब, त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्याची मी विनंती करतोय. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय वासुशेठ भोईर साहेब, खरं तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतात. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा सन्मान सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर सन्माननीय मिथुन शेठ पाटील साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. नीती स्पोर्ट्स कोल्ही कोपर आयोजित आराध ट्रॉफी 2024 भव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये मिथुन शेठ आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 35 धावा. चौथं षटक आपण पाहतोय किरण पवारचं. पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना दिसल्यात. चेंडू सोडून दिला होता सूरज पाटील. व्हाईट बॉलचा इशारा पंच द्वारकानाथ चोरगे सरांचा. एक अतिरिक्त रन. संकेत पाटील सारखा गोलंदाजीचा सुद्धा ऑप्शन या टीम कडे आहे, परंतु त्याच्या अगोदर किरण पवार कडे मोठ्या चर्चांती षटक देणं पसंत केलंय विशालनं ओव्हर द विकेटनं.
फ्लायटेड डिलिव्हरी यावेळेस मात्र खणून काढलाय बॉल, पाठवलाय तो सरळ एक्स्ट्रा कॅपर बाउंड्री लाईनच्या वरतून. सूरज पाटीलचा धमाका षटकार. 3 षटक शांत आहे सूरज पाटील, त्याचा सोडलेला झेल. आणि सूरज पाटील मध्ये या 2 ओव्हर्स मध्ये सुद्धा सामना जिंकवण्याची ताकद आहे. आणि विशालला माहिती आहे कारण आदर्श पनवेल संघाकडून सुद्धा तो खेळतो. इकडे मात्र या ओव्हर मध्ये काय घडणार यावर संपूर्णपणे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. या 6 धाबांच्या बरोबरीनं आता मात्र अंतर आपण पाहूया. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धाबांची गरज आहे. 10-26. त्यामुळे हे षटक जर मोठं आलं तर नक्कीच फायदा होऊ शकेल. किरणचा हा चेंडू यावेळेस उंचावरून खेळलाय. सूरज पाटीलचा हा फटका मात्र डिक्लेअर्ड झोन मध्ये, त्यामुळे एकच धाव मिळेल. हा तो थोडासा डिसएडव्हान्टेज आहे. बऱ्याच वेळेला बॅकवर्ड स्कोअर लेग लॉंग लेग फाईंड क्षेत्राकडे सातत्याने खेळाडू खेळत असतात, परंतु त्या घोषित क्षेत्रामध्ये तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. आणि सिंगल रन धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत चला चेंडू द्यायच्यात 38 धावा धावफलकावर आहेत. 9 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. 24 रिक्वायर्ड, रिमेनिंग 9. चला जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. प्रतीक जाधव ऑन स्ट्राइक, किरण पवार सज्ज होतोय. हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत शेवटचे. थोडासा चेंज ऑफ पेस, थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा बॉल थांबला आणि त्यानंतर मात्र कव्हर्सला नयन त्या ठिकाणी आहे. सिंगल येते, 1 रन मिळेल. किरण पवारचं हे षटक आपण पाहतोय. 2 व्हाईट बॉल सुद्धा पाहिले, 1 षटकार पाहिला आपण, परंतु त्यानंतर थोडासा कंट्रोल करतोय या धावसंख्येला. आणि समोर सूरज आहे. सूरज पाटीलला थांबवलं तर आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ या मॅच मध्ये नक्कीच बाजी मारू शकेल, परंतु सूरज अजूनही काहीतरी करू शकेल धमाका. याच आशेवर सनी स्पोर्ट्स करंजाडे टीमचे समर्थक असणार आहेत. ओ हा चेंडू आपण पाहिला, थोडा लेग स्पिन काढायचा प्रयत्न करतोय की काय, लेग स्टिकच्या बाहेरून चाललाय. इकडे व्हाईट बॉलचा इशारा, पंचांचा 1 अतिरिक्त रन. हाही चेंडू सोडून दिलाय, तो सुद्धा लेग स्टंपच्या बाहेरून. आणि त्याच कारणासो आणखीन 1 रन मात्र मिळेल. थोडस लांबवलं षटक. धावसंख्या आपण पाहतोय हळूहळू थोडी कमी होत असताना आता मात्र गरज असेल ती 21 धावांची. 21 रिक्वायर्ड. दोन बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला, मॅच मध्ये येऊ शकेल सनी स्पोर्ट्स. फुल टॉस दिलाय, नाही सोडणार. सूरज पाटीलच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. मॅच मध्ये परतलाय सनी स्पोर्ट्स करंजाडे टीम. कारण सूरज पाटील मैदानावर आहे आणि त्याचमुळे या 62 धाबा करण्याचं सामर्थ्य मात्र या खेळाडूमध्ये आहे आणि तेच दर्शवणारा षटकार. 15 धाबांची गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि कुठेतरी किरण पवार थोडासा व्हिलन ठरतोय की काय.
आदर्श स्पोर्ट्स क्लब पनवेल टीम साठी हेच चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळालंय. 7 बॉल 15. इकडे सामना पुन्हा एकदा खुला केलाय सूरज पाटीलच्या या षटकारांनी. आणखीन एक फटका पाहूया कुठे चाललाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहत बसण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि या षटकारानंतर सनी स्पोर्ट्स करंजाडे टीमच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. आदर्श पनवेल संघ रिलॅक्स मोड मध्ये होता, खडबडून जागा झाला असेल. सूरज पाटीलचा सोडलेला झेल चांगला टालाय, जिव्हारी लागलाय आणि या मॅच मध्ये पारड जड आहे ते सध्याच्या घडीला सनी स्पोर्ट्स कडे. शेवटचे 6 बॉल 9 धाबांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 35 करायच्या होत्या आणि 6 बॉल मध्ये 9 म्हणजेच किरण पवारनं मोजल्या त्या तब्बल 26 धाबा. कुठेतरी 3 ओव्हर्स नंतर मोठ्या चर्चेअंती किरण पवारकडे सोपवण्याचा जो निर्णय होता षटक तो चांगला टालाय. संकेत पाटील सारखा एक तगडा ऑप्शन जो रेग्युलर बॉलिंग करतो तो रेग्युलर ऑप्शनला मागे ठेवलं गेलं. 4थं षटकच महत्वाचं असतं. 2020 क्रिकेट आपण पाहतो 19वे षटक महत्वाचं, सेकंड लास्ट ओव्हर काय इम्पॉर्टंट असते ते आता मात्र कळालं असेल. परंतु तो निर्णय आता मात्र त्या निर्णयाला उशीर झालाय. संकेत पाटीलनं आजपर्यंत अशी किमया जरूर केले. 6 बॉल मध्ये 8, 6 बॉल मध्ये 9, सिंगल डिजिट धावसंख्या डिफेंड करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. परंतु या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये या रबर बॉलवर मात्र किमया संकेत पाटील मुरबीचा करणार का याकडे मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांचं लक्ष लागलंय. परंतु किरण पवारनं मात्र थोडासा घोळ घातलाय. संकेत पाटीलला 6 चेंडू आणि 9 धाबा डिफेंड करायच्या आहेत. सूरज पाटील मैदानावर आहे, प्रतीक जाधव मैदानावर आहे आणि दोघांनी मात्र किल्ला लढवलाय. चांगली भागीदारी रचली आणि त्याचमुळे या मॅच मध्ये सनी स्पोर्ट्स इथे वरचढ होताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालाय. संकेतचा हा चेंडू अडवा पॅटनं घरंगळत चाललाय. स्क्वेअर लेगला अक्षय पवार त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल सिंगल आणि हे फार महत्वाचं आहे. सूरज पाटीलला जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टोटल मात्र पुढे जाईल. 5 चेंडू आणि 8 धाबा. क्रिकेट आहे, कधी काय घडेल अनिश्चितता नेहमीच ठासून भरलेली पाहायला मिळते. सूरज पाटील हा अडथळा जर दूर सारला संकेत पाटील तर या मॅच मध्ये आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ पुनरागमन करू शकेल. फलंदाजी करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर विशाल जितेकरचा. गोलंदाजांवर मात्र ठेवलेला विश्वास पाहूया तो सत्कारणी लावला जाणार का शेवटच्या षटकामध्ये. सूरजसाठी हा बॉल बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो केलाय स्ट्रायकर एंडला परंतु सूरज वेगानं पळतोय आणि चिठ्ठ्याची चपळाई दाखवली. चपळता पाहायला मिळाली. 2 रन्स पूर्ण केल्यात. या 2 धाबांच्या बरोबरीनं आता मात्र टीमची टोटल पुढे सरकते. शेवटचे 4 चेंडू 6 धाबांची आवश्यकता. 6 रन्स रिक्वायर्ड. 6 धाबांची आवश्यकता. संकेत पाटील कडून अजूनही मॅजिकल बॉलची आवश्यकता आहे. एक असा चेंडू जो सूरज पाटीलला मात्र पॅव्हलियनचा रस्ता दाखवेल तरच आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ या मॅच मध्ये मात्र जिंकू शकेल. आणि याकडेच मात्र लक्ष लागले. मुरबीचा संकेत या मॅच मध्ये अपेक्षेनुसार खेळ करणार का याकडे मात्र आदर्श स्पोर्ट्स क्लब पनवेलच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिले. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईड बॉल कॉल आणि या मॅच मध्ये खर तर ट्विस्ट पाहायला मिळते. 2 रन्स मिळतील आणि बिना मेहनतीच्या धावा सनी स्पोर्ट्स कडे जात असताना आणि आता मात्र ही लढाई सोपी झाले सनी स्पोर्ट्स करंजाडे टीम साठी. शेवटचे 4 चेंडू 4 धाबांची आवश्यकता. 12-35 समीकरण. 4 चेंडू आणि 4 वर आलंय. क्रिकेट द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चितता नेहमीच पाहायला मिळते. तुम्हाला वरचढ सामने होताना पाहायला मिळतात. जे आपल्याला हवं असतं त्याच्या विरोधामध्ये नेहमीच चित्र पाहायला मिळतं. हो, चांगला चेंडू. यावेळेस मात्र लेग ब्रेक होता. संकेतचा सरळ विकेट कीपर आकाश तारेकरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग
या स्पर्धेचा नियम आहे 4 काढाव्या लागतील. सूरज पाटील केडी स्पोर्ट्स वाघिलोणाचा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला, ज्यानं मात्र आतापर्यंत हा सामना जिवंत ठेवलाय, सामन्याला विजयाच्या समीप आणून ठेवलंय. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. हा ही चेंडू इकडे आकाशा हातामधून निसटला. चांगला चेंडू थोडा खाली राहिला होता. रन मिळाली त्या ठिकाणी एक सिंगल रन धावसंख्येमध्ये बदल. शेवटचे 2 बॉल स्ट्राईक चेंज झाले. याचा फायदा आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ घेणार का? 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामना कमालीचा चुरशीचा पाहायला मिळतोय. चित्त थरारक लढत आज मात्र पाहायला मिळते. श्रीकाळ भैरव मैदान चिंचपाड्याच्या मैदानावर सन्माननीय वासुशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि फुल पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल. 2 बॉल 3 ची आवश्यकता. प्रतीक जाधव ऑन स्ट्राईक. हा चेंडू खाली राहिलाय आणि इकडे पाहावं लागेल, इकडे पाहावं लागेल रन कंप्लीट झाले की नाही. इकडे पाहूया. थोडासा अपील तर जरूर सगळ्याच क्षेत्ररक्षकांनी केले आणि पंच कदाचित एकत्रित येतात. पाहूया पंचांच्या निदर्शनामध्ये काही गोष्ट आणली गेले का. इकडे मात्र 2 पंच संतोष चौधरी सर आणि द्वारकानाथ चोरगे सर DK 2 पंच एकत्रित येत आहेत. अतिशय महत्वाचा निर्णय असणार आहे. ट्विस्ट या मॅच मध्ये निर्णायक क्षणाला हा सामना आहे आणि त्याचमुळे खरं तर इकडे एक धाबेची किंमत काय हे सगळ्या दोन्ही संघांना कळून चुकले. सनी स्पोर्ट्सला धाव महत्वाची आहे. 30 धाव वाचवायची आहे आदर्श स्पोर्ट्स क्लब पनवेलला. थोडीशी चर्चा सुरू आहे पंचांचं, पाहूया. चला, पंचांचा निर्णय फार महत्वाचा आहे. दोन्ही पंच एकत्रित आलेत आणि कदाचित टेक्निकल टीमची ते मदत घेत आहेत. चला, खेळाडूंना विनंती आहे आपण प्लीज, कारण बरेचसे खेळाडू आहेत जे खरं तर आदर्श पनवेल संघामधून सुद्धा खेळतात. बऱ्याच वेळेला एकाच टीम मधून खेळताना दिसतात आणि इकडे निर्णय फार महत्वाचा. निर्णय फेअर असावा हे सगळ्यांचं मत आहे. जो काही निर्णय असेल तो योग्य निर्णय या सिच्युएशनला यावा, कारण मॅच अगदी क्रुशल मुवमेंटला आहे आणि क्रुशल मुवमेंटला जेव्हा असतं तेव्हा या थोड्याशा गोष्टी होतात, कारण दोघांनाही मान्य नाहीये ती गोष्ट. आणि यासाठी मात्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामध्ये एक्झॅक्ट काय केस झालंय हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि जरी रिव्ह्यू नसतील तुम्हाला तरी सुद्धा पंचांना जर वाटलं तर पंच त्याची साशंकता थोडंसं मनामध्ये असेल तर पंच नक्कीच त्याची शहानिशा करू शकतात. शेवटी खेळाडूंना एकच विनंती आहे,
योग्य काय आहे हे फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि योग्य निर्णयाचा सन्मान करायला हवा प्रत्येकानं. कोणताही संघाच्या बाजूनं खरं तर एखादा चुकीचा निर्णय जाऊ नये आणि त्यासाठीच तर खरं तर 2-2 कॅमेराज आपण ठेवलेत रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही याची सुद्धा खात्री मात्र स्पर्धेचे आयोजक वासुशेठ भोईर यांनी घेतलेली आहे. त्यामुळे थोडीशी मदत या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंट्स टेक्निकल टीमची घेतली जाते आणि जे दृश्य कॅमेरामध्ये कैद झालंय त्यानंतर आपण हा निर्णय तुमच्यापर्यंत सोपवणार आहोत. चला 24 लाईव्ह इव्हेंट्स कॅमेरामनचं आपण कौतुक करूया. एकदम पिक्चर त्याच्यामध्ये क्लिअर बऱ्यापैकी झालंय. परंतु पाहूया पंच निर्णय ग्राउंडवर देतील आणि जो काही निर्णय असेल त्याचा ऍक्सेप्टन्स सगळ्यांनी करावा. हीच कारण खेळाडू सगळे आपलेच आहेत, त्यामुळे जो काही निर्णय असेल त्याचा स्वीकार मात्र आपण एका मोठ्या मनानं करावा. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो टेक्नॉलॉजीची मदत घेऊन. आणि इकडे संतोष चौधरी सर शिरडोन, द्वारकानाथ चोरगे सर, आणि त्यासाठीच खरं तर टेक्नॉलॉजी मदत घेतली. 2-2 कॅमेरे लावलेत आणि कॅमेरामध्ये पिक्चर क्लिअर होत असताना यस पंचांचा निर्णय. चला खेळाडूंना विनंती आहे प्लीज आतमध्ये कोणी जाऊ नका. चला प्लेयर्सना विनंती आहे पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. पंच कोणत्याही बाजूने नाही, पंच निपक्षपातीपणे खरं तर त्यांचं काम पाहत असतात. त्यामुळे पंचांना आदर्श पनवेल जिंकावं किंवा सनी स्पोर्ट्स करंजाडे जिंकावं यापेक्षा निर्णय काय आहे ते त्यांना महत्वाचं असतं. त्यांच्या गावातले सुद्धा खेळाडू नसतात किंवा त्यांचे खास खेळाडू असे काही नसतात. योग्य निर्णय या सिच्युएशनला येणं फार महत्वाचं आहे. चला निर्णय द्या आणि प्लीज विनंती आहे दोन्ही संघ सपोर्ट करा, प्लीज प्लीज सपोर्ट करा, कारण मॅच थांबते. आज फायनल खेळवायची आहे, याकडे सुद्धा आपण लक्ष द्या. चला प्रेक्षक सुद्धा आता आतमध्ये यायला लागलेत. चला विनंती आहे आपण बाहेर या. खेळाडूंना विनंती आहे, पहा खेळाडू तुम्ही आतमध्ये आलात, प्रेक्षक आतमध्ये यायला लागले. आणि क्रुशियल मुवमेंटला जेव्हा मॅच असते तेव्हा खरं तर टेक्नॉलॉजी मदत घेणं नेहमीच योग्य असतं असं मी म्हणेन. चला विनंती आहे प्रत्येक खेळाडू प्रेक्षक आपण मैदानाच्या बाहेर या प्लीज. चला दोन्ही टीमचे समर्थक चाहते कृपया करून आपण बाहेर या, कारण स्पर्धा संपवायची, आपल्याला फायनल सुद्धा खेळवायची आहे.
चला 24 लाईव्ह इव्हेंट्स टीमचे कॅप्टन आपण इकडे येऊन राहा. 24 लाईव्ह इव्हेंट्सचे कॅप्टन चला स्टंप लावा तिकडे नयन. चला पंचांचा निर्णय फायनल असणार आहे, अंतिम निर्णय असणार आणि या निर्णयाचा सन्मान करा विनंती आहे. सगळे चांगले खेळाडू आहेत, सगळे मोठे खेळाडू आहेत. चला मॅच आपल्याला चालू करायची आहे. कृपया करून विनंती आहे खेळाडूंना, सनी स्पोर्ट्स करंजाडी टीम प्लीज सपोर्ट करा. आदर्श पनवेल सगळे बाहेर व्हा. बाकीचे प्रेक्षक खेळाडू जे आतमध्ये आले त्यांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर या कृपया करून लवकरात लवकर. चला क्विकली कारण मॅच थांबून चला बॉल द्या. 3 सरपंचांचा निर्णय आलाय. चला बाकी प्रेक्षकांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर या. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. उगाचच वेळ खरं तर घालवला. दोन्ही संघ आपले जवळचे आहेत आणि ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा आणण्यामुळं इकडे फलंदाजाला बाद घोषित केला गेलाय आणि खास करून पंचांनी पहिल्यांदा चेक केलं. खरं तर हे मुद्दामून केलंय की नकळत झालंय याची शहानिशा करणं सुद्धा गरजेचं होतं पंचांना आणि त्यासाठीच पंच खरं तर टीव्ही मदत घेतली. रिव्ह्यू हा प्रकार नव्हता परंतु पंचांना ते योग्य वाटलं ते त्यांनी केलं. आणि जेव्हा ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड तुम्ही करताय, क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही अडथळा आणताय, तेव्हा फलंदाजाला बाद दिलं जाऊ शकतो आणि त्याच निर्णयाचा आधार घेत इकडे फलंदाजाला बाद घोषित केलंय आणि मी तर म्हणेन पंचांचा योग्य निर्णय आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचा थरार तुम्हाला शेवटच्या बॉलवर पाहायला मिळतोय. लास्ट बॉल थ्रिल आणि तो फटका खेळण्यासाठी मॅन फ्रॉम सिद्धिविनायक भिंगारी कुणाल नाईक दाखल झालाय. सूरज पाटीलने आतापर्यंत किल्ला लढवला. सगळे दिग्गज खेळाडू आहेत. खरं तर पंच सुद्धा आपलेच आहेत आणि त्यांनी तो योग्य निर्णय घेतलाय. त्यामुळे खेळाडूंना सुद्धा विनंती आहे पंचांशी कोणत्याही प्रकारचे वाद तुम्ही घालू नका. काही झालं तर आयोजक स्वतः कमिटी सुद्धा आहे, आपण मिळून मिसळून निर्णय घेऊ, ते फार महत्वाचं आहे. परंतु जाऊया मॅच कडे, कॉन्सन्ट्रेट करूया. 1 चेंडू 3 धावांची गरज. कुणाल नाईकच्या बॅट मधून चौकार आला तर नक्कीच इकडे सनी स्पोर्ट्स करंजाडी टीम मात्र विजयाचा जल्लोष पाहायला मिळेल. लास्ट बॉल आणि हा चेंडू मात्र निर्धाव. संकेत पाटीलने 9 डिफेंड केल्यात. आदर्श स्पोर्ट्स पनवेल सामना जिंकलाय. चित्त थेरार लढत ही पाहायला मिळाले आणि इकडे मात्र सामना जिंकलाय. कॅप्टन लगेच या. 24 लाईव्ह इव्हेंटचा कॅप्टन लगेच या. टॉस केला जाईल. विशाल विनंती आहे आपण धावत या. 24 लाईव्ह इव्हेंटचा कॅप्टन
आपण सुद्धा या. हार्ड लक सूरज पाटील, खूप चांगला खेळ केलास. परंतु सूरज पाटील नॉन स्ट्राईक एंडला अडकला आणि त्याचमुळे खरं तर तो सामना जिंकू देऊ शकला नाहीये. हार्ड लक. परंतु जरी सनी स्पोर्ट्स करंजाडे टीम पराभूत झालं असेल त्याचं दुःख असेल, परंतु जो निर्णय घेण्यात आला, जर तुम्ही टेक्नॉलॉजी पाहाल तर तो निर्णय योग्य होता असंच मी म्हणेन. त्यामुळं कूल राहा सिद्धेश, सूरज. सर टॉस करून घ्या, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. कॅप्टन टॉस करून घ्या. हार्ड लक सूरज. आणि सन्माननीय मिथुन शेठ पाटील साहेबांनी या ठिकाणी खरं तर वाढदिवसानिमित्त बासूशेठ भोईर यांच्या केक या ठिकाणी आणलाय. आणि यस कॅमेरामन आपण इकडे फोकस करा. चला टॉस करा इकडे पाठीमागे.